टेंशन आले. चला बर्थडे बॉय m minus d भागिले l is equal to question mark. Solve this question immediately. ठीक है, within 60 minutes, only 60 minutes. Sorry, second, 60 second. सॉल्व करा, लगेच आलं पाहिजे उत्तर तुमचं. ठीक है, चलो चलो जल्दी जल्दी सॉल्व करो. चलो जल्दी सॉल्व करने का. ठीक है, ओके चला. अरे उत्तर आलं कुणाचं? ओके, 990. आणि बघून टाकली का रे? सानवी बघून टाकली का? चला, सानवी आणि मोठ्या भाई आहेत का नाही? मोठ्या भाई आमच्या. ठीक आहे, मोठ्या बाईला बसा म्हणा, बरं राहते. बघायचं येत असत तरी आपल्याला काही गोष्टी नवीन पण शिकायला भेटतात. वा वा, निखिलचा म्हणजे अरे तुम्ही बाळा नाव चेंज कर, रिनेम कर. मम्मीचं नाव येते वाटतं, राधिका सागरे. ओके, 990. 990 ज्याचं उत्तर आहे ते बरोबर आहे. बाकीच्यांचं काय झालं? बाकीच्यांचं चला बोला. चलो चला, हा स्कॉलरशिपला विचारलेला क्वेश्चन आहे ते 2017 ला इम्पॉर्टंट आहे बघा. आता बघा मी सॉल्व कसं करतोय, सांगू की कोणी नका रे. ऐकायचं 2017 ला विचारलेला क्वेश्चन आहे. यम म्हणजे मुंबई इंडियन्स 1000. मुंबईला जायला 1000. आणि पालघरवाले तुम्ही मुंबईमध्ये याव सर, आम्हाला कुठे 1000 रुपये लागतात? बरोबर का नाही? प्रज्ञा म्हणाल सर मी पालघरमध्ये आहे, मुंबईमध्ये राहतो, मला 1000 रुपये कसे काय लागतील? बरोबर ना? मग तू काय कर, यम फॉर काहीतरी लक्षात ठेव. ठीक आहे, महाराष्ट्र, अख्खा महाराष्ट्र फिरायला, पूर्ण महाराष्ट्र 1000 रुपये लागतील असं ठरवून राहायचं. काहीतरी लक्षात ठेवायची असं तुमच्या मनाने जे काय. आता यम म्हणजे महेंद्रसिंग धोनी. ठीक आहे, असं पण तुम्ही लक्षात ठेवू शकता. तुमच्या आवडीनुसार काही नाव लक्षात ठेवायचं. ठीक आहे, चल. डी 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 ला आपण काय म्हणतो? डी. चला, पूर्वीच्या काळामध्ये युरोप लोक डी ला काय म्हणायचे? 500. बरोबर का रे? 500. चला 500 पूर्वीच्या काळात त्यांनी वापरायचे. या संख्येच्या ऐवजी त्यांनी कॅपिटल लेटर्स यूज करायची. त्यांनी लेटर्स यूज करायचे. ठीक आहे, लेटर्स यूज करायचे पूर्वीच्या काळी युरोप लोकांनी. ठीक आहे, चला. त्याला काही काम होतं का नाही? ठीक आहे, वाटत काहीतरी. ठीक आहे, चला. आता बघा इथं भागिले यल म्हणजे 50. 50 घ्या आणि क्वेश्चन मार्क. ओके, चल. आगे क्या सॉल्व करने का, पहिले क्या करते ते जरा. ठीक आहे, हे काय करते काही जण 1000 मायनस 500 करतात. हा चुकीचा आहे. आपल्याला काय 1000 मायनस 500 जर केला आपण बाळांना आपलं चुकणार आहे. पण ऑप्शन पण देते तुम्हाला. ऑप्शन नंबर 1 होता 10, ऑप्शन नंबर 2 होता 9, ऑप्शन नंबर 3 होता 8, ऑप्शन नंबर 4 होता 990. ठीक आहे, 990. आता बघा हे 4 ऑप्शन होते तुमच्याकडे. बघा बाळांनो 4 ऑप्शन होते. बघा 4 ऑप्शन मध्ये तुम्ही कसं सॉल्व्ह कराल हे पण फार महत्वाचं आहे. बघा फार महत्वाचं आहे. आपल्याला बॉडमॉसनुसार आपल्याला त्यांचं भागून म्हणजे पदावलीच्या नियमानुसारच आपल्याला जावं लागणार आहे. बघा मी तुम्हाला दोन्ही पद्धती करून दाखवतो. आपले जे काही आपले हुशार विद्यार्थी आहेत बघा कसं चुकवतात. ठीक आहे, बघा काही हुशार विद्यार्थी एक्झामला जाते वेळेस फार गडबड करतात. बघा फार गडबड म्हणजे बघा आता 1000 मायनस 500 भागिले 5. ठीक आहे, आता बघा कोणता आन्सर उत्तर बरोबर आहे बघा सांगायचे. ठीक आहे, तुम्ही सांगायचं. आता काही विद्यार्थी काय करतात, या 1000 मधून 500 गेले सर, उरले 500 आणि हे 50 बरोबर हे करतील. मग काय करतील माहिती का? 0 कटला, 5 10 50, 10 उत्तर पर्याय क्रमांक 1 क्लिक करतात. बरोबर, पर्याय क्रमांक 1 क्लिक केला म्हणजे आपले मार्क गेले. म्हणजे आपले 90 आहे ते आहे ते आपल्या हातातून गेली. बरोबर, आता त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल?
चुकीचा आहे नियमानुसार. ठीक आहे, नियमानुसार जायचं आहे. 1000 मायनस 500 भागिले 50. म्हणजे आपला नियमानुसार म्हणजे काय हो सर? नियमानुसार म्हणजे बघा बॉड मास लक्षात ठेवायचं. बॉड मास किंवा कंच भागू देव. बॉड मास किंवा कंच भागू देव. ठीक आहे, चला पहिलं कंच. कंच भागू देव. बघा आता लक्षात ठेवा, हे सगळ्यांना माहिती आहे. आपण बरंच घेतलेलं आहे, तरी पण आपले हे घ्यायचंच आहे. बघा कंस म्हणजे आपल्याला पहिलं कंस सॉल्व करून घ्यायचं आहे. त्याला आपण बॉड मास म्हणतो. बी म्हणजे ब्रॅकेट ऑफ मल्टिप्लिकेशन ए आणि येस. ठीक आहे, आता हे काय लिहिलं बघा. कंस. कंस त्याला आपण इंग्लिश मध्ये ब्रॅकेट म्हणतोय. चे म्हणजे ऑफ. ऑफच्या जागी तुम्हाला चे दिसते कुठेतरी. चे दिसते त्याला आपण ऑफ म्हणतोय. आणि भा म्हणजे भागाकार. डी म्हणजे डिव्हिजन म्हणतोय. टू म्हणजे गुणाकार. एम म्हणजे मल्टिप्लिकेशन. पी पे म्हणजे बेरीज. बघा पे म्हणजे बेरीज. त्याला म्हणजे आपण ऍडिशन म्हणतो व वजाबाकी. आणि हा व म्हणजे यस म्हणजे आपण त्याला म्हणतो. इंग्लिश मध्ये लिहिलं बस, दुसरं काहीच केलं नाही. ठीक आहे बघा. ब्लड दिसतंय काय? व बरोबर दिसते बघा. ब्लड दिसत नाही, बरोबर दिसते. हा बरोबर दिसते. मग आता त्याचा सॉल्व तो आपल्याला नियम लक्षात ठेवायचं. हे नियम लक्षात ठेवलं की आपलं काम झालं. ठीक आहे, बघा आता काय करावं लागेल. पहिलं पहिलं कंस आहे का? नाही हो सर, चला कॅन्सल. दुसरा चे आहे का? नाही हो सर. भागाकार आहे का? हो आहे हो सर. कुठं आहे हो? इथं आहे. अरे मेरे को भागाकार मिल गया, तो अभी क्या करूंगा मैं? उसके साथ खेलूंगा. क्या खेलूंगा? बैट बॉल खेलते हैं ना वैसे खेलूंगा. स्केटिंग खेलते हैं ना वैसे खेलूंगा. ठीक है, कबड्डी खेलते हैं ना वैसे खेलूंगा. उसके साथ मैं कैलकुलेशन करूंगा अभी. देखो इधर. ठीक है, चलो ब्लड दिसत है. ब्लड दिसते का रे? चला एक मिनिट मला थोडस बघा. काही करायचं नाही. पहिल्यांदा आपल्याला भागाकार करून घ्यायचं आहे. भागाकार करून घ्या. ठीक आहे, आपण भागाकार म्हटलं बॉडनुसार आपण जे काही आवाज बॉडनुसार आपल्याला सॉल्व करायचं आहे. आपल्याला बॉडनुसार सॉल्व करायचं आहे. आवाज येत नाही का ते पण सांगा रे. आवाजाचं पण आम्ही आपको क्या करना पडेगा देखो इधर. आता पहिल्यांदा आपल्याला भागाकार करावा लागणार आहे का? कारण का आपण नियमानुसार चाललो तर आपल्याला भागाकार पहिलं करणं गरजेचं आहे. आपल्या मनावर चालणार आहे का? नाही सर, मी भागाकार नाही करणार, मी पहिलं वजाबाकी करणार. तसं आपल्या नियमानुसारच जावं लागणार आहे. जर असं केलात तर आपलं नुकसान आहे. बरोबर का नाही? आपलं नुकसान आहे. बघा लक्षात असू द्या. ठीक आहे बघा. चल मग आपण स्टार्ट भागाकार करून घेऊया. बघा 500 भागिले आपण 50 केलं. 500 भागिले जर 50 केलं. 500 भागिले 50 केलं. हा शून्य कटला, हा शून्य कटला. बरोबर बरोबर. चल मग 5 राहिलं. 5 एक 5, 5 एक 5 आणि हा शून्य राहिला म्हणजे 10 उरले. किती उरले रे? भागाकार 10 आला आपला. म्हणजे 1000 मायनस 10 केलं तर उत्तर किती येईल? मग वजाबाकी करावं लागेल. उत्तर येईल 990. आता हे पण कसं काय जणाला पडला? 990 कसं आलं तर ते पण आम्हाला येत नाही. तर मग काय करायचं आहे? इकडे लक्ष द्या. ठीक आहे. चला हे मला कळालं नाही तर बघा इकडे. आता आपल्याला वजाबाकी केली, काहीच नाही. आपण काय केलं? वजाबाकी केली. बघा 1000 10 काढले, शून्य 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 गेले. माझं एकच नाही, शून्यावर एक राहिलं, जाणार नाही. तर बाबा उसने तर उसने घेतला इथं 10 झाले. 10 गेले 9. 9 हे 9 तर शून्य फक्त झालं. 990 काय आलं आपला? 990 हे उत्तर आहे. 990 पर्याय क्रमांक 4 हे टिक करायचं आणि मार्क हातात घ्यायचे. ठीक आहे, मार्क आपल्याला पर्याय क्रमांक 4 एक्झामला विचारलेला आहे. असे विचारतात आणि विचारले गेले. फेब्रुवारीच्या 2017चा क्वेश्चन आहे. रोमन संख्या चिन्हानुसार निवड करा. आता पुढचा एक क्वेश्चन आहे बघा.
तो पण फार छान आहे. तुमच्या आवडी निवडीचा क्वेश्चन येत आहेत बघा, एकदम छान. अरे वा, काय क्वेश्चन मस्त आले बघा. चल, इकडल्या पेजवर घेतो. ठीक आहे, आपल्याला थोडं कॅल्क्युलेशन करायला वेळ. ठीक आहे, अच्छा. कौन सॉल्व करेगा रे? अभी कौन सॉल्व करेगा देखिए. ठीक है, तो अभी उसको क्या करना, तर तुम्हाला माहिती आहे हो, हा एक्स म्हणजे 10 आणि हा पी डबल आहे, म्हणजे काय झाले 7. 10 आणि 7 किती झाले? 17. लिहा 17 अधिक अधिक. ठीक है, अधिक अधिक. ओके, ठीक है, अधिक अधिक. ये जो है वालों, ये देखो इधर, ये आई एक्स जो है ना, एक्स के सामने रखा है, ये होता है, ये 10 होता है, 10 मायनस 1 इक्वल टू 9. बरोबर, हे आपण 9 लिहिलं. बरोबर, आई एक्स 9 आहे. हे मायनसला मायनस, हे बघा ह्या 5च्या इकडे डावीकडे लागला, म्हणजे किती झाला? 5 मायनस 1 म्हणजे 4 झाला हा. आणि सी म्हणजे हा 100 झाला. ठीक है, अभी इधर भी आपको क्या करना पड़ेगा, बार मास का रूल भी लगाना पड़ेगा. ठीक है, इथं वजाबाकी मायनस करा चालेल. ठीक आहे, वजाबाकी केली तरी चालेल किंवा बेरीज केली चालेल. ठीक आहे, तुमच्या पद्धतीने करू शकता. उत्तर तेच येणार. ठीक आहे, लक्षात बघा. आता आपण विचार करूया, हा 17 जशाचा तसरा प्लस ह्या दोघांची वजाबाकी. ठीक आहे, किती उरलेले? चला 5. वजाबाकी करा, किती उरले? चला, किती उरले? वजाबाकी करा, किती उरले सांगा. ठीक आहे, चला लवकर लवकर सांगायचं. अच्छा, इथे उरले 5. ठीक आहे, प्लस 100. ठीक आहे, 100. ठीक आहे, चला आता बघा, इथं बघा माझं, इथं बघा 100. हे आता तुम्ही काय करायचं बघा, पहिले या दोघांची बेरीज करू. त्या दोघांची बेरीज केला, 17 आणि 5 किती? 22 होते. बरोबर, 22 आणि प्लस हे 100, मग किती झाले रे? 105. ठीक है, चल. किसको समझ में नहीं आ रहा है, किसको समझ में नहीं आ रहा, वो हिस्सा लिखने का. ठीक है, अच्छे से तरह से क्वेश्चन मार्क क्वेश्चन लिखो. उसके बाद उसका आंसर सही से ढंग से लिखो. ढंग से म्हणतात त्याला हिंदीमध्ये, ढंग से. चांगले लिहा, चांगले लिहा, म्हणजे त्याला ढंग से म्हणतात, ढंग से. लक्षात ठेवा. ठीक आहे, हा आपल्याला ठीक आहे, काही शब्द. ठीक आहे, चल. चला, इथपर्यंत सगळ्यांना कळालं. चला, पुढचा क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करायला भेटेल, सॉल्व्ह करायला भेटेल. सगळ्यांनी प्रसादाचा लाभ घेतला पाहिजे. चला, सॉल्व्ह करा. आपल्याला क्वेश्चन जो एक्झाम विचारला तो घेऊया, नंतर घेऊया. काय घ्यायचं? चला चला, घेऊन टाकूया, घेऊन टाकूया. उमुटे, उमुटे काय रे? उमुटे काय करतात? उमुटे काय काय बघा, कोणतरी काहीतरी नवीन. चल, प्रश्न आहे, हा फार महत्वाचा आहे आणि असा प्रश्न विचारला गेला. ठीक आहे, लक्षात ठेवा. एल एक्स पी डी सी आणि एम, सी आणि एम ठीक आहे, डिसेंडिंग ऑर्डर ने लिहायचे. या रोमन मी काय करतोय बघा, उत्तरच्या क्रमाने लिहायचं आहे तुम्हाला, तर मी तुम्हाला पर्याय क्रमांक देतोय, पर्याय क्रमांक सांगायचा आहे. ठीक आहे, आणि तुम्हाला मी असेंडिंग डिसेंडिंग ऑर्डर इथं शिकवतो, आणि इथं शिकवण्यासाठी आपला चॅप्टर पण आहे असेंडिंग डिसेंडिंग ऑर्डर, तो पण शिकवतो, दोन्ही ठिकाणी शिकवतो. बघा, आपलं डबल प्रॅक्टिस टेबल प्रॅक्टिस चौपल प्रॅक्टिस करणार आहे आपण, काळजी करायची. पर्याय क्रमांक 1 घ्या, पी एक्स EDLF. ठीक आहे, कोणाला जे आवडला तो पर्याय टाकायचा आहे. आवडला म्हणजे उत्तर बरोबर टाका.
हा सर मला पर्याय क्रमांक 2 आवडतं, मी 2 टाकतो. चुकीचं आहे तसं टाकू नका, ठीक आहे. जे उत्तर आहे ते टाका, ठीक आहे. ठीक आहे, 3 नंबर बघा. CDLMPX. हे बघा, लक्षात ठेवा बाळांनो, जे काही कळत नसेल, समजत नसेल, तुम्हाला विचारायचा, मी तुम्हाला सांगतो. माझा कळत नसेल तर विचारायचं, सर हे काय आहे, हे काय काढलं तुम्ही, हा वाकडे पाय, असं विचारायचं, ठीक आहे. सर आमचं काय अक्षर चांगलं नाही, माझं छान आहे सरांपेक्षा, मग ठीक आहे, असू द्या, छान असेल तर वेलकम तुमचा. चला उत्तर करायचं आता बघा, काय करायचं आहे, ऑप्शन क्रमांक 4. आता बघा, तुम्हाला मी फार छान, तुमचं लक्ष असू द्या, सेटिंग गिटिंग वाटून शिकून देतो तुम्हाला, बरं का नाही. आता पर्याय क्रमांक 4 म्हणणार, हे हुशार आहेत बरं का, हे हुशार म्हणजे हुशार आहेत बरं का, त्यांना हुशार म्हणता येणार, पण त्याने अभ्यास केलेला आहे, ठीक आहे. हुशार कोणीच नसते, कोणाला लक्षात ठेवा, हुशार कोणीच नसते. शुभ्रा दिदी नसते, सानवी दिदी नसते, मनस्वी दिदी नसते, राधिका दिदी नसते, श्रीलेखा दिदी नसते, सुगोल भैया नसतो, समर दादा नसतो, पण ते अभ्यास करताय, बरोबर का नाही. तो अभ्यास करतो, तो हुशार असतो, लक्षात ठेवा. आता बघा, लक्षात ठेवा, चढता उतरता क्रम कोणाला येत नाही, बोला लवकर. चढता आणि उतरता क्रम कोणाला येत नाही, कोणाला येत नाही, बघा रे. आता मी तुम्हाला सांगतो, चढता क्रम आणि उतरता क्रम सांगतो, इकडे बघा, सगळ्यांनी लक्ष द्या. चल, आता बघा, क्वेश्चन तिकडे जाऊ द्या, आपल्याला पर्याय क्रमांक 4 आहे. चला असू द्या, जे काही असेल ते, मला काही माहित नाही कुठला पर्याय आहे ते, मला पण माहिती नाही, ठीक आहे. चल, आता सगळ्यांनी लक्ष द्यायचं आहे, चढता उतरता क्रम तुम्हाला लगेच सांगून देतो, कारण हा क्वेश्चन आलता आपल्याला एक्झामला, म्हणून बघा लक्षात. जो बघा, आता बघा, एकदम छान पद्धतीने घेऊ आपण, ठीक आहे. बघा एकदम छान, तुम्हाला म्हणशाल अरे सर काय मस्त सांगितले, ठीक आहे. बघा कसं सांगतो, चलो अभी अभी इधर देखो, ठीक है. चलो अभी देखो इधर, क्या करूंगा मैं अभी, ठीक है. अरे मेरा पेन कहाँ घूम गया रे. हा, बघा सगळ्यांनी बघा लक्ष द्या, ठीक आहे. सगळ्यांनी लक्ष द्या. आता बघा, हे काय मंदिर काढले सरांनी, मंदिर काढले नाही हो, बघा तुम्हाला कसं सांगतो, मंदिर नव्ह, कसं छान सांगतो तुम्हाला, मंदिर काय काढले सर, व्यवस्थित काढलं नाही सरांनी, ठीक आहे. चला, ज्याला कोणाला जो जो देव आवडतो, तुम्ही ज्या देवाला मानताय, तो देव या मंदिरामध्ये बसलेला आहे. कोणाला महाराज आवडत असतील, महाराज या मंदिरात बसलेले आहे, ठीक आहे. चला, हा कळस आहे, ठीक आहे. चला, हे आपलं घर आहे, म्हणजे घर नाही, लक्षात ठेवा, मंदिर आहे देवाचं, लक्षात ठेवा, हा. चला अभि तिथं बघा, हे काय पायऱ्या काढतो, इकडे वरती घ्या, दिसत नसेल तर सांगायचं मला, ठीक आहे. पायऱ्या, ठीक आहे. आता पायऱ्या दहा मारतो, एक पायरी, दुसरी पायरी, तिसरी पायरी, चौथी पायरी, पाचवी पायरी, सहावी पायरी, सातवी पायरी, आठवी पायरी, 9वी पायरी आणि 10वी पायरी, ठीक आहे. बघा रे, आता सगळ्यांनी हे काय काढलंय सरांनी, बघा लय मस्त सांगतो तुम्हाला ना, लय छान सांगतो, एकदम छान सांगतो. बघा इथं स्टार्ट करतो बघा, एक याला नंबर देतो, 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. बघा, देवाच्या मंदिराला किती पायऱ्या आहेत रे, इथं बघा, लक्षात, सगळ्यांना पायऱ्या दिसत आहेत, 10 पायऱ्या आहेत, बघा. आता 10 पायऱ्या आहेत, म्हणजे मी आणि म्हणजे मी, शुभ्रा, सानवी, समर किंवा सगळेजण माझ्या पाठीमागे या. बघा लक्षात ठेवा, आम्ही सगळे म्हणजे प्रज्ञा दिदी आमची छोटीशी बाळ छान पैकी, बघा बघा, प्रज्ञानं काय केलं, वाड्यामधलं मंदिर कुठे मला दिसलंच नाही, मंदिर वाड्यामधलं, ठीक आहे, असू द्या. वाड्यामधलं मंदिर मला दिसलं नाही, मोठं मंदिर कुठेतरी आहे म्हणून मला माहिती आहे, ठीक आहे, वाड्यामध्ये. तर मी काय केलं, मी आणि प्रज्ञा निघाल्या की असंच चला, इथून पहिली पायरी ओलांडली, ठीक आहे. हा ग्राउंड फ्लोर आहे, इथून ओलांडली, पहिली पायरी चढला, दुसरी चढलं, तिसरी चढलं, चौथी, पाचवी, सहावी, सातवी, आठवी, 9वी, 10, अशी पायरी. म्हणजे बघा, लहान लहान अंक पहिला 1, नंतर 2, नंतर 3, नंतर 4, नंतर 5, नंतर 6, नंतर 7, नंतर 8, नंतर 9, म्हणजे ह्या काय झाला तुमचा चढता क्रम झाला, चढता क्रम, बरोबर. चढता क्रम झाला का नाही, बोला बोला, चढता क्रम झाला का नाही, चला सगळ्यांनी झाला का नाही, बोला उत्तर बोला, सगळ्यांनी सांगायचंय, चढता क्रम आलेला आहे का नाही, किती सोपं आहे बघा, चढता क्रम.
बघा चढत्या क्रमाला काय होते, पहिले छोटा अंक, त्याच्यानंतर थोडा मोठा, त्याच्यानंतर थोडा मोठा, त्याच्यानंतर थोडा मोठा. बघा कसं, बघा पहिलं एक पायरी चढली, नंतर 2 नंबरची म्हणजे मोठा, त्याच्यापेक्षा 3, त्याच्यानंतर 4, त्याच्यानंतर 5, त्याच्यानंतर 6, त्याच्यानंतर 7, त्याच्यानंतर 8, त्याच्यानंतर 9 आणि त्याच्यानंतर हे 10. बघा असं चाललं ना. मीन मीन प्रज्ञा मीन प्रज्ञा देवाचं दर्शन घ्यायला गेलतो का नाही. आता बघा आम्ही फ्रेंड माझी फ्रेंड म्हणजे फ्रेंड आवडती, फ्रेंड म्हणजे माझी स्टुडंट आवडती म्हणजे प्रज्ञा, शुभ्रा, सानी, आम्ही सगळे काय केलो बघा. पहिलं एक दोन पहिले एक पासून स्टार्ट केली बघा. एक पासून स्टार्ट केली बरोबर. एक पासून स्टार्ट केली पायरी 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9 बरोबर. किती मस्त गेलं म्हणजे बघा. चढता क्रम, 1 नंबरची पायरी, नंतर नंबरची, 4 नंबरची, 5 नंबरची, 6 नंबरची, 7 नंबरची, 8 नंबरची, 9 नंबरची, 10 नंबर. हा झाला चढता क्रम. ठीक आहे. असेंडिंग ऑर्डर आपण म्हणतो याला. आपण काय म्हणतो, असेंडिंग ऑर्डर म्हणतोय. असेंडिंग ऑर्डर म्हणतोय, लक्षात ठेवा. हा चढता क्रम. ठीक आहे. आता बघा उतरता क्रम कसा असणार आहे बघा. जेव्हा दर्शन घेतलं आणि मी प्रसाद घेतला, देवांचा प्रसाद खाऊन आम्ही निघालो खाली, म्हणजे घराकडे. ठीक आहे. आम्ही खाली निघालो, घराकडे निघालो, मग हा झाला उतरता क्रम. बघा उतरता क्रम, उतरता क्रम. हा आम्ही घराकडे निघालो म्हणजे आमचा उतरता क्रम झाला. म्हणजे आपण त्याला डिसेंडिंग ऑर्डर म्हणतो. डिसेंडिंग ऑर्डर म्हणतो बघा. डिसेंडिंग ऑर्डर म्हणतो आपण. ठीक आहे. डिसेंडिंग ऑर्डर म्हणतो, लक्षात ठेवा. ठीक आहे. लक्षात ठेवायचं. ठीक आहे. डिसेंडिंग ऑर्डर म्हणतो, लक्षात ठेवा. म्हणजे आपलं बघा इथे लिहितोय, इथेच लिहितोय बघा. पहिलं आपण 10 पासून 10 नंतर 9 नंतर 8 नंतर 7 नंतर 6 नंतर 5 नंतर 4 नंतर 3 नंतर 2 आणि नंतर 1. बघा बघा आता दर्शन घेते वेळेस, जाते वेळेस आम्ही एक पायरी असं चढता क्रम झाला. आणि जेव्हा मी उतरतोय तेव्हा 10 पासून 9 ला जाणार, 8 ला जाणार, 7 ला जाणार, 6 ला जाणार, 5 ला जाणार, 4 ला जाणार, 3 ला जाणार, 2 ला जाणार आणि 1 ला जाणार. बरोबर. मग मला सांगा इथं काय दिसून आलं आपल्याला बघा. सर आपल्याला असं दिसलं की चढता क्रम म्हणजे आधी छोटा, त्याच्यानंतर मोठा, त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा मोठा आणि त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा मोठा, त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा मोठा. म्हणजे काय बघा. कसं बघा, लक्षात ठेवा. म्हणजे चढता क्रम म्हणजे हा एक छोटी काळी सर, त्याच्यानंतर थोडी मोठी, त्याच्यानंतर थोडी मोठी, त्याच्यानंतर थोडी मोठी, त्याच्यानंतर थोडी मोठी, त्याच्यानंतर थोडी मोठी. हे नेटवर्कच्या काड्या बघितल्या, नेटवर्कच्या. कोण कोण बघितलं रे. हे मोबाईल मध्ये नेटवर्कच्या काड्या. लक्षात ठेवा चढता क्रम मोबाईलवर असते बघा. नेटवर्क येते जाते, टुक 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 करते ते. लक्षात ठेवा. हे झालं चढता. आता उतरता. उतरता याच्या उलटा राहणार. छोटी गाडी, नंतर छोटी गाडी, नंतर छोटी गाडी, त्यानंतर छोटी गाडी, नंतर छोटी गाडी. बघा हे झाला तुमचा उतरता क्रम. ठीक आहे. हे बघा हे झाला चढता क्रम, हे झाला उतरता क्रम. बघा कळालं सगळ्यांना, कळालं सगळ्यांना, कळालं का रे. हा बघा आता लक्षात ठेवा. ऑर्डर लावू आपण पण. चला. हा पहिली कोण आहे, प्रज्ञा. त्याच्यानंतर सुगज उंच आहे, त्याच्यानंतर सानवी, त्याच्यानंतर मनस्वी उंच आहे सानवीपेक्षा, त्याच्यानंतर शुभ्रा त्याच्यापेक्षा उंच आहे, त्याच्यानंतर मी उंच आहे सगळ्यात. हे झाला तुमचा चढता क्रम आणि हा उतरता क्रम लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे. चल. आणि जेव्हा तुम्ही शाळेमध्ये प्रार्थनेला उभं राहताय, तुम्हाला चढत्या क्रमांकाने उभे करतात. जर आणि तुम्ही पाठीमागून आलं तर तुमचा उतरता क्रम चालू होईल. बरं का. लक्षात ठेवा चढत्या क्रमांकाने. कारण जो छोटा आहे तो दिसला पाहिजे आपल्या डोळ्याला. बरोबर. मोठा तर दिसतो आता तो का मोठा जिराफ दिसल्यासारखा. ठीक आहे. चला कळालं सगळ्यांना, क्लिअर आहे चढता आणि उतरता क्रम. चला हे सॉल्व्ह करायचं. तर याचा पर्याय क्रमांक 4 म्हणतात. तर आपला चढत्या क्रमांकाचे तर लक्षात ठेवा बाळांनो. बघा आता हे लिहून घेतो आणि याला चढता क्रम मांडतो. बघा कसं लिहितो. यल मला माहिती आहे. यल आता इथे लिहितो यल एक्स, एल एक्स व्ही डी सी आणि एम. असे असे तुम्हाला संख्या दिलेल्या आहेत, जे काही पुराण्या काळात वापरत होते युरोप लोकांनी. तर बघा आता यल म्हणजे काय, 50. एक्स कॉमा एक्स म्हणजे 10, त्याच्यामध्ये व्ही म्हणजे 5, डी म्हणजे 500 आणि सी म्हणजे 100 आणि एम म्हणजे 1000. बरोबर. मी चुकलं असेल लिहिण्यात
गडबडीने होते माझ्याने चूक, तर तुम्ही सांगायचं आहे सर इथं तुम्ही चुकीचं लिहिल्या, मग बऱ्याच वेळेस चुकीचं लिहितो. ठीक आहे, तर तुम्ही सांगायचं आहे सर इथं तुमचं काहीतरी लिहिण्यामध्ये चुकलं, तर तुम्ही लक्ष द्यायचं आहे सगळ्यांनी. ठीक आहे, तुम्ही 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 सत्र काय पाहिजे. मग आता आपल्याला चढता घ्यायचा आहे, तर मग मला सर्वात छोटी संख्या म्हणजे हा 5, म्हणजे इथे 5 लिहितो. ठीक आहे, त्याच्यानंतर सर थोडीशी मोठी म्हणजे माझा 10 येईल सर, त्याच्यानंतर 50 येईल, त्याच्यानंतर 100 येईल, 100च्या नंतर 500 येईल, 500च्या नंतर 1000. बघा झाला का नाही रे चढता क्रम. बघा छोटा, थोडासा मोठी संख्या, थोडी मोठी, त्याच्यापेक्षा मोठी, याच्यापेक्षा मोठी, याच्यापेक्षाही मोठी. बरोबर. मग आपल्याला माहिती आहे बाळांनो, हे 5 म्हणजे व्ही आहे सर, आणि हा 10 म्हणजे सर हे किती आहे, एक्स आहे. माहिती आहे आम्हाला सर, हे नका शिकू आम्हाला, आता माहित झालं. बरोबर. एल म्हणजे 50 म्हणजे एल, त्याच्यानंतर हा सी म्हणजे सेंचुरी, 100 म्हणजे शतक, लक्षात ठेवा. आणि हा 500 म्हणजे बघा 500 दिल्लीला जायला 500 लागतात ना, डी बघा, दिल्लीला जायला डी. मुंबईला जायला किती लागतात रे, 1000 रुपये लागतात. ठीक आहे, 1000 रुपये लागतात. चला या. ठीक आहे, ओके. असं तुम्हाला कुठल्या पर्याय, हा चढता क्रम झाला का उतरता क्रम झाला रे, चला सांगायचं. हा चढता क्रम झाला आणि विचारले काय आपल्याला उतरता क्रम. बघा उतरत्या क्रमांकाने लिहा, चढता क्रम झाला. मग आता तुम्ही वास्तविक गडबड करताय, आपल्याला कुठला क्रम विचारला हेच कळत नाही. मग आता तुम्ही ऑप्शन टिक करताय, हा पर्याय क्रमांक 1. एक आहे का नाही, तो चुकीचा आहे. दुसऱ्यामध्ये बरोबर आहे का बघा, एक्स एल सी डी एम बरोबर. पर्याय क्रमांक 2 करतील काही जण. फक्त लक्षात ठेवायचं, क्वेश्चन वाचत वेळेस काय विचारलंय हे आपल्याला, उतरता क्रम. हा आपण काय लिहिलाय, चढता झाला, हा चढता. बरोबर, चढता. दोन्ही इथे शिकवतो, परफेक्ट झाल्या पाहिजे म्हणून. बघा लक्षात ठेवा. तर उतरता क्रमांक कसं लिहिणार सर, मोठ्या संख्येकडून आपण स्टार्ट करतो, जी सर्वात पहिली येतोय. मोठी किती आपली 1000, त्याच्यानंतर हा 500, त्याच्यानंतर 100, त्याच्यानंतर किती रे, 100 नंतर 50 आहे, 50 नंतर 10 आहे, त्याच्यानंतर 5 आहे. झालं. याच्या उलट, बरोबर, हा शेवटी होता त्याला पहिल्यांदा घेतला, याच्या उलट म्हणजे काय झाला, एम इथे येईल बाळांनो, त्याच्यानंतर एम आल्यानंतर तिथे डी येईल, डी नंतर सी येईल, सी नंतर एल येईल, एल नंतर एक्स येईल, एक्स नंतर बी. म्हणजे आपला हे झाला, हे पर्याय क्रमांक आपलं उत्तर बरोबर आहे. बघा इथं राऊंड मारतोय, बघा कुठं दिसतंय का चेक करा. एम एम डी डी सी सी एल एल आणि एक्स आणि बी आणि सी. चला कळालं. पर्याय क्रमांक 4 वर तुम्ही क्लिक करा आणि पुढे जा. एक बार पर्याय क्रमांक 4 करा क्लिक आणि पुढे जा. आपलं कुठं चुकणार नाही सर. जर तुम्हाला हाच क्वेश्चन आला आणि उद्या आणि उत्तर चढत्या क्रमांकाने विचारलं, तर मग पर्याय क्रमांक 2 करून टाका असं क्लिक. ठीक आहे, दोन्हीचा आपण आन्सर काढलेला आहे छानपैकी. स्क्रीनशॉट मारा आणि ठेवा. व्यवस्थित काही येत नसेल तर परत नोट टाका बरं का. परत चला, कोण सांगणार उत्तर, कोण सांगणार, चला. गाळागोळ काय केलं रे, काय केली रे, चला लवकर लवकर. काहीतरी गाळागोळ झालेली आहे, तर अशा तऱ्हेने तुम्हाला उत्तर काढायचे. ठीक आहे, काहीतरी गाळागोळ केलेली आहे बघा. काय करणार, काहीच करायचं नाही बघा. सिंपल आहे, डोळे लावायचं आणि उत्तर काढायचं. किती सोपं आहे. म्हणजे सर आम्ही डोळे लावलं तर कसं उत्तर काढू, बरोबर. काही जण म्हणतील सर डोळे लावले तर कसं लिहू. डोळे झाकून उत्तर काढायचं. कसं काढायचं, डोळे झापायचं, मनातल्या मनात कॅल्क्युलेशन करायचं. लक्षात ठेवा, टी म्हणजे किती रे, 500, मायनस एम म्हणजे 1000, एल म्हणजे 50. आता मग तुम्हाला काय कळलं पाहिजे बघा, सिंपल आहे. मग आता मग मला काय करतो, आता पहिले बेरीज करून घेतो यांची, किंवा यांच्या दोघांची वजाबाकी करा, काय हरकत नाही. बेरीज करा किंवा वजाबाकी करा, ह्याला फरक पडत नाही बॉड मास मध्ये. ठीक आहे, लक्षात ठेवा. मी 1000 मधून 500 काढलं तर मायनस किती उरतील, 500 बरोबर, प्लस हे झाले 50. बघा प्लस मायनस किती फरक पडतो बघा. मग मला काय होईल, या 500 आता मायनस आणि प्लस काय होतो, हा प्लस आपलं मायनस होतं, म्हणजे उत्तर आपल्याला मायनस करा, वजाबाकी करावं लागेल, म्हणून मोठ्या संख्येचं चिन्ह द्यावं लागेल. बरोबर. मग आता 500 मधून मी 50 काढले तर किती उरले, 450. आणि मोठी संख्येचे चिन्ह म्हणजे 500च दिलं, म्हणजे -450 हे तुमचं उत्तर आहे. कळालं. चला, -450 हे उत्तर आहे तुमचं. 550 कसं काय रे, पियुष बाळा 550 येते, 450 येते ना बाळा. रुचिता 450 येते ना बाळा.
बघ बाळा, विचार करा ना, मायनस आणि प्लस बरोबर आपण काय करतो, वजाबाकी करतो आणि मोठ्या संख्येचं चिन्ह देतो. लक्षात ठेवा 450 हे उत्तर आहे. लक्षात ठेवा 450 -450 हे उत्तर आहे. अजूनही कळालं नसेल तर मला सांगायचं आहे. ठीक आहे, समजून घ्या. करा, पाठवायचं आहे करू. ठीक